पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे। तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विद्यार्थी मयंक विष्णू कुवार वय 11 इयत्ता 5वी हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा इथे परतत होता। शाळेतून घर 4 किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। हल्ल्यात बिबट्याची वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला, मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या। अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरडा करत प्रतिकार केला, तर त्याच्या सोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली। त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला। या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती। गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता। तरीही शाळकरी मुलं जंगलातून प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।